नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कागणे सरांच्या इंग्लिश गुरुजी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. Hello friends, in this video we are going to learn about the first poem of 10th class, A Teenager's Prayer. Friends, in this poem, a teenager is expressing his thoughts about the decision he wants to make for leading successful life. He prays to God to help him to lead the best life. विद्यार्थी मित्रांनो, या 10व्या वर्गाच्या इंग्रजीच्या कवितेमध्ये या ठिकाणी एक किशोरवयीन बालक इथे ईश्वराला सातत्याने प्रार्थना करतोय की हे देवा, मला माझ्या आयुष्यात काही गोष्टी निवडण्यासाठी योग्य अशा प्रकारची वाट दाखव, जेणेकरून ज्या गोष्टी निवडल्याच्या नंतर माझं आयुष्य हे यशस्वी होईल. या ठिकाणी संबंधित कवितेमध्ये 5 कडवे आहेत, ज्याला आपण स्टांजाज असं म्हणतो. प्रत्येक स्टांजा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रत्येक स्टांजामध्ये एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग बघूयात. अ टीनेजर्स प्रेयर. This poem is written by J. Morse. The first stanza: each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Friends, let us discuss. In the very first stanza, द कन्सर्न टीनेजर, किशोरवयीन ज्याला आपण म्हणत असतो, आणि हे जे काही वय आहे हे अल्लड अशा प्रकारचं वय आहे. म्हणून पहिल्या कडव्यामध्ये या ठिकाणी हा जो टीनेजर आहे तो म्हणतो ईच डे ब्रिंग न्यू बिगिनिंग्स. नवनवीन सुरुवात प्रत्येक दिवशी होत असते. अँड डिसिजन आय मस्ट टेक, आणि मला त्याचे स्वतःचे निर्णय घ्यायचे आहेत. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक, आणि मला डेफिनेटली वेगवेगळे मार्ग निवडायचे आहेत. माझ्या स्वतःचे वेगळे यशाचे मार्ग निवडायचे आहेत. आणि म्हणून हे देवा, मला या ठिकाणी तुझी मदत हवी आहे. सेकंड स्टांजा: आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ that leads to great success, or travel down to the darkened road that leads to great distress. Let us see here. I can choose to take the road of life. माझ्या संपूर्ण जीवनाचा मार्ग मला निवडायचा आहे, आणि जो मार्ग लीड्स मीन्स जाणे, एक मोठ्या यशाकडे तो मार्ग जाणार आहे, आणि म्हणून मी तो मार्ग निवडणार आहे. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, आणि कधीकधी काय होईल डार्कन रोड मीन्स या ठिकाणी थोडाशी वाईट गोष्टीकडेही कदाचित तो रस्ता माझा जाऊ शकतो, मी चुकू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, कदाचित अपयशाकडे तो रस्ता जाऊ शकतो. यशाकडे न जाता अपयशाकडे, म्हणजे माझा घेतलेला निर्णय कदाचित चुकू शकतो. बट दॅट टाईम यू विल सर्वाईव्ह मी, यू विल सेव्ह मी. आणि हे ईश्वरा, तुझं काम त्याही वेळेला असं असेल की मला वाचवणं, मला योग्य मार्गाने नेण्याची जबाबदारी माझी, मला पेलायला लावणं ही तुझी जबाबदारी असेल. लेट अस इन द थर्ड स्टांजा: प्लीज ओपन अप माय आईज, डिअर लॉर्ड, दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर वॉट इज राईट, बट out the best in me. Here in this stanza, the
teenager is requesting to the God, please open my eyes. Dear Lord, Lord means here God. I might clearly see. जे काही जग आहे ते मला स्पष्टपणे पाहायचे, माझे डोळे उघड. बऱ्याचशा वेळेस तुम्ही या वयात असताना तुमचे आईवडीलसुद्धा तुम्हाला म्हणत असतात, तुला आता ही गोष्ट लक्षात येणार नाही, तू मोठी झाल्यावर लक्षात येईल, तू मोठा झाल्यावर लक्षात येईल. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की तो किशोरवयीन जे काही मुलं आहे किंवा मुलगी आहे ते सतत देवाला म्हणत असते की माझे डोळे उघड. हेल्प मी स्टँड फॉर वॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि म्हणून मला सतत मदत केली पाहिजे ईश्वरा. काय चुकीचं आहे, काय योग्य आहे, ही मदत तुझी मला पाहिजे आहे, जेणेकरून मी बेस्ट माझ्या आयुष्यामध्ये करेन, कोणतं तरी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करेल. लेट अस सी इन द 4th stanza. Help Lord to just say no when temptation come my way, that I might keep my body clean and fit for life each day. Look here in the 4th stanza. The teenager is requesting to God. And what is requesting? In the critical situation, in the temptation situation, please give me the power to say no. आणि अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये टेम्पटेशन मीन्स मोह. एखाद्या वेळेस माणसाला अशा गोष्टीचा मोह येत असतो की माणूस ती गोष्ट करतोच, कदाचित ती चुकीचीही असू शकते. आणि म्हणून अशा वेळेला या ठिकाणी किशोरवयीन हे जे काही बालक आहे ते म्हणतं की अशा वेळेला मला नाही म्हणण्याची शक्ती दे, जेणेकरून मी चुकू नये म्हणून. काही अशा गोष्टी असतात की आपल्याला लक्षात येत नाही आहे पण आपण त्यात चुकत असतो, म्हणून तिथं नाही म्हणण्याची मला शक्ती दे. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि दुसरी एक गोष्ट, माझं जे काही माय बॉडी क्लीन म्हणजे माझं आरोग्य उत्तम ठेव, आणि जेणेकरून आरोग्य मला उत्तम जर माझं राहिलं तर मी प्रत्येक दिवशी अतिशय फिट राहीन, फाईन राहीन आणि चांगल्या प्रकारचा निर्णय घेईन. इन द लास्ट स्टांजा, या शेवटच्या स्टांजामध्ये काय म्हटलेले बघा मित्रांनो. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी अँड दॅट लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग next to me. In the last stanza, in the final stanza, the speaker or the teenager praying to God, saying that by the time his or her teenage years are over, माझं जे काही वय आहे टीनेजचं, किशोर वय, हे माझं संपत आलेलं आहे. आणि ज्या वेळेला मला निश्चितरीतीने माहिती आहे की मी जेव्हा किशोर वय संपल्याच्या नंतर मी ज्या वयामध्ये जाईन त्यावेळेस मला अतिशय चांगल्या प्रकारचं जीवन जगायचे. दॅट लाईफ लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट, अतिशय चांगल्या पद्धतीने मी ते जीवन जगेल. आणि माझ्या जीवनातला जो प्रवास आहे तो विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, इट इज माय प्रेयर. माझी प्रार्थना आहे ईश्वरा की विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, आणि तू माझ्यासोबत सदैव असणार आहे, तू माझ्यासोबत कायमस्वरूपी असणार आहे, जेणेकरून माझा जो काही प्रवास आहे तो सुखकर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय साध्या भाषेमध्ये कवीने या ठिकाणी एका किशोरवयीन बालकाची प्रार्थना मांडलेली आहे. बघा, या ठिकाणी 5 कडवे आहेत आणि कवितेचं रसग्रहण जर करायचं म्हटलं तर एकंदरीत 8 मुद्द्यांवरती कवितेचं रसग्रहण केलं जात असतं. पहिला मुद्दा असतो टायटल. काय कवितेचं टायटल मित्रांनो? टीनेजर्स प्रेयर. दुसरा मुद्दा असतो पोएट. या ठिकाणी पोएट कोण आहेत? जे मोर्से. तिसरा मुद्दा असतो थीम किंवा सेंट्रल आयडिया. व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम? काय थीम आहे, काय विषय आहे, काय मध्यवर्ती कल्पना आहे या कवितेची? मध्यवर्ती कल्पना अशा प्रकारची आहे. द थीम ऑफ द पोएम इज नथिंग बट द टीनएजर इज थिंकिंग दॅट God will give me the power to take a good decision and he is going to take the responsibility in his own life and to understand what is right and what is wrong and help God always. This is the theme. Then point number 4,
राईम स्कीम. काय राईम स्कीम तालबद्धता योजना आहे या कवितेची? या कवितेची तालबद्धता योजना आहे ABCB. त्याचबरोबर पुढचा जो पॉईंट असतो तो असतो फिगर ऑफ स्पीच, भाषा अलंकार. या कवितेमध्ये कोणते कोणते भाषा अलंकार वापरलेले आहेत असं वाटतं आपल्याला? याच्यामध्ये भाषा अलंकार वापरलेले आहेत मेटाफर, त्यानंतर इन्व्हर्शन, त्यानंतर अलिटरेशन आणि त्यानंतर अपोस्ट्रॉफ. त्याचबरोबर पुढचा पॉईंट आहे स्पेशल फीचर्स. काय फीचर्स आहेत या कवितेचे? या कवितेमध्ये जर तसं पाहिलं तर एकूण 5 कडवे आहेत, 5 स्टांजा आहेत. इन द व्हेरी फर्स्ट 2 स्टांजाज, जस्ट द टीनएजर इन द पोयम इज थिंकिंग डीपली अबाउट द बर्डन ऑफ मेकिंग चॉईस. निवडण्याविषयी काहीतरी चांगलं निवडावं यासाठी ते टीनएजर सतत पहिल्या 2 स्टांजामध्ये विचार करतं. तिसऱ्या आणि दुसऱ्या स्टांजामध्ये जर आपण पाहिलं, जस्ट द स्पीकिंग टू द गॉड, आणि ईश्वराला सतत ते बोलत असतं की मला तू मदत कर, मला ह्या गोष्टी मी चांगल्या पद्धतीने चांगलं काम करण्याच्या पद्धतीने गेलो पाहिजे यासाठी मदत कर. आणि शेवटच्या कडव्यामध्ये जर पाहिलं तर इन द फायनल स्टांजा, जस्ट द टीनएजर इज कन्क्लुडिंग दॅट माय टीनेज इज गोइंग टू ओव्हर अँड आय विल सक्सेस इन माय कमिंग लाईफ, सो प्लीज गाईड मी ओ माय गॉड. पुढचा पॉईंट काय आहे रसग्रहणातला मित्रांनो? फेवराईट लाईन्स. तुमची एखादी कुठली फेवराईट लाईन्स? या ठिकाणी मी म्हणेल की माझ्या जी काही फेवराईट लाईन्स आहेत शेवटच्या 2 ओळी, दॅट लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि माझं जे काही जीवन असणार आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं असेल, परंतु हे ईश्वरा तू कायमस्वरूपी माझ्यासोबत आवश्यक आहे. पुढचा पॉईंट काय आहे? शेवटचा पॉईंट रसग्रहणातला. व्हाय आय लाईक द पोयम. मला ही कविता का आवडली आपण जर म्हटलं तर ही कविता एवढी मनाला भावलेली आहे की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड क्लिअर पोयम. ॲक्च्युली द सिम्पल वर्ड्स आर युज्ड, सिम्पल सब्जेक्ट इज ऑल्सो हिअर, बट द इफेक्टिव्ह सब्जेक्ट. अँड टीनेजर, just as myself teenager, is just the requesting to the God, and definitely God will show me the way to go in a right path to success in my life. So friends, in this way we have seen the poem The Teenager and the appreciation of the poem also. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे 10व्या वर्गावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं कागणे सर्स इंग्लिश गुरुजी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट करा, जेणेकरून मला शिकवताना तुम्हाला आणखी काही सुधारणा करता येईल. धन्यवाद.